तर बघा, पहिलं चेंद्रुलला हा पर्याय का? अजिबात नाही. म्हणजे असू शकतो, पण प्रत्येक एव्हरी केस मध्ये तो नसेल. असं नाही होणार. फॉर एव्हरी केस इट इज पॉसिबल नाही, होऊ शकत नाही. ठीक आहे. तर बघा, पहिलं कसं, तर y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स रेस टू एफ ऑफ एक्स. आता दोन गोष्टी मी कुणालाही विचारीन. फंक्शन रेस टू फंक्शन, बरं का, फंक्शन रेस टू फंक्शन मध्ये हा वापरला जातो. एक नंबर केस, दोन नंबर केस, तिसरी केस. ठीक आहे. आता चौथी केस, आणि पाचवी केस. येस. सोहम शेवकर, पहिल्या केसमध्ये फंक्शन रेस टू फंक्शन आहे का? बाकी कोणी उत्तर देणार नाही. सोहम शेवकर, पहिल्या केसमध्ये फंक्शन रेस टू फंक्शन आहे का? त्याला वेळ लागेल, कारण तो ऍप वरनं बघतोय. फक्त सोहम पटकन लिहायचं, जेवढं शक्य आहे तेवढं. सोहम, आर यू देअर? ओके. स्वानंद पटवर्धन, पहिल्याच सांग. इज इट अ फंक्शन रेस टू फंक्शन? स्वानंद, अरेच्छा, नो. करेक्ट. उत्तर नोच असलं पाहिजे. का नाही? आता फंक्शन्स काय याची यादी करूया आपण. पहिली शिकलोय तरी परत एकदा काय? आता पॉलिनॉमियल फंक्शन, बरोबर आहे का? याला दुसरा शब्द अल्जेब्राईक पण आहे. अल्जेब्राईक फंक्शन तुम्हाला सॉरी ब्राईक, तुम्हाला आठवत असेल तर 11वीत मी तुम्हाला एल आय, ए आणि टी आणि ई असं हे शिकवलं होतं. सो याला एल म्हणजे लॉगॅरिथमिक फंक्शन, आय म्हणजे इनव्हर्स फंक्शन, ए म्हणजे अल्जिब्राईक फंक्शन, आणि टी ट्रिग्नॉमेट्रिक, आणि ई म्हणजे एक्सपोनेन्शियल फंक्शन. असे 5 फंक्शन्स अस्तित्वात असतात. कळले का? 5 फंक्शन अस्तित्वात असतात. ती पाचीच्या पाची फंक्शन्स ही आपल्याला वापरायची. बरोबर आहे का? कळतंय का? पाचीच्या पाच. सो अल्जिब्राईक फंक्शन म्हणजे सगळी पॉलिनॉमियल फंक्शन, त्याच्यात फ्रॅक्शन पण आला. म्हणजे आपण म्हणतो ना, एफ ऑफ एक्स अपॉन जी ऑफ एक्स, फ्रॅक्शनल फंक्शन. बरोबर आहे का? आणखीन हे कुठलं फंक्शन आहे? सांगा बरं. सांगा बरं, कोणी सांगू शकेल का ह्याचं नाव? मागच्या वर्षी आपण याची गणितं केलेली आहेत. कोणी नाव सांगेल? तनया दापसे, नाव सांगतेस या फंक्शनचं? तनया दापसे, नाव सांगतेस या फंक्शनचं? येस, नाव सांगतेस पटापट. कुणालाच येत नाही? ज्याला कुणाला येते त्यांनी नाव सांगा. चला, या फंक्शनचं नाव. रॉंग, रॉंग. येस, सिद्धी, सिद्धांत बोत्रे, शार्विल देशपांडे, शांभवी दाते. अरे कोणी नाही? या पंचक्रोशीत कोणीच उत्तर देऊ शकत नाही? अंबी, रॉंग. ह्याच्यात एक्सपोनेन्शियल कुठे आहे? अंबी, अरे अंबी. आणि तुम्ही लोक काही राव गोळ्या मारताय राव. शे. आता मी उत्तर लिहिलं की सगळ्यांचे हा
बरोबर का? शिकलो होतो का आपण? ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन, त्याला आता हा सर सगळे आता हो 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 करायला लागतील. या ओके, सगळ्यांना झेपलंय? कळलंय का? हे फंक्शनचे प्रकार आहेत. जर एक फंक्शन दुसऱ्या फंक्शनवर असेल, डोक्यावर त्याची पॉवर झालेला असेल, तरच काय घडतं, तर त्याच केसमध्ये फक्त ते काय असतात, लक्ष द्या, ते काय असले पाहिजेत? ऋषिकेश कुर्तडकर, सेकंड मध्ये आहे का? सेकंडचा आन्सर सांग. फंक्शन रेस टू फंक्शन आहे का? मी फंक्शन रेस टू फंक्शन आहे का म्हणलंय? येस, यू आर राईट. ते फंक्शन रेस टू फंक्शन आहे, कारण ते स्वतः एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे. कळलं का? फरक कळला का? आता कृष्णा रेडे, तिसऱ्याचा आन्सर सांग. फंक्शन रेस टू फंक्शन आहे का? आहे, यू आर राईट. कारण साइन एक्स हे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे आणि ई रेस टू एक्स हे एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे. सो फंक्शन रेस टू फंक्शन झालं. पुढचा इश्यू, चौथं, मैत्रेयी लवाटे, आहे का? आहे का म्हणजे हे फंक्शन रेस टू फंक्शन आहे का? आहे नो. कारण काय मैत्रेयी? कारण लिहिता येईल, ई कॉन्स्टंट आहे. आणखीन एक, हे एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे. बेटर, इज इट अ एक्सपोनेन्शियल फंक्शन? अरे ई रेस टू एक्स, ए रेस टू एक्स एक्सपोनेन्शियल फंक्शन आहेत ना? येस, ओके. नेक्स्ट, निकिता देवधर, पाचवं एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे का? सॉरी, फंक्शन रेस टू फंक्शन आहे का? फंक्शन रेस टू फंक्शन आहे का? निकिता देवधर, अगं नाही आलं, चुकलं तरी चालतं, तू लिही फक्त. लिही तू काय तुला वाटतंय ते, आणि चुकल्याने काय होत नाही, दुरुस्ती होते. फंक्शन रेस टू फंक्शन नाहीये. ओके, का नाहीये? एक्सपोनेन्शियल फंक्शन. आणि इन अदर वर्ड त्याला असंही म्हणता येईल आपल्याला, की एक्सपोनेन्शियल फंक्शनची पॉवर जी होतीये ती कॉन्स्टंट आहे, ती फंक्शन नाही येते, म्हणून ते फंक्शन रेस टू फंक्शन होत नाही. समजलंय का सगळ्यांना? काही प्रॉब्लेम आहे का? बघा, सगळ्यांना कळलंय? युक्ता शहापासून आदित्य जोशी पर्यंत सगळे? येस. आता तुम्ही गल्लत करणार नाही फंक्शन रेस टू फंक्शन आणि याच्यामध्ये, बरोबर ना? ग्रेट. आता गणित बघूया आपण. मी शिकवेस तोपर्यंत कोणीही लिहिणार नाही. मी सांगितलं आता लिहा कीच तुम्ही लिहाल, कारण पहिलं गणित आहे, टॉपिक एकदम वेगळा आहे. कळलंय का? त्यामुळे मी यातले 1, 3, नंतर हा 6वं, त्यानंतर हे एक गणित घेणार आहे. कळलंय का? म्हणजे क्वेश्चन नंबर 46 मधले घेणार आहे, 47 पण घेणार आहे आजच. कळलंय का? पुस्तकातली लगेच करायला घ्याल तुम्ही, काही डाऊट नाहीये. आज सुद्धा 3 मुलं अब्सेंट आहेत. कोण 3 मुलं अब्सेंट राहत आहेत? अथर्व सोमवंशी आलाय, कौस्तुभ जोशी एक आहे, हा साहिल अडलिंगे आहे, आणि तिसरा कोण अब्सेंट राहतोय तो, आणि माझ्या नजरेतनं सुटतोय. ठीक आहे, आज शोध लावतो मी संध्याकाळपर्यंत त्याचाही. गणला ओके, बघूया आता. आता गणित बघा काय म्हणलंय. x+1 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन x+2 ब्रॅकेट क्यूब प्लस x+3 ब्रॅकेट रेस टू 4. ठीक आहे, बघा y इज इक्वल टू x+1
ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन एक्स प्लस 2 ब्रॅकेट क्यूब आणि एक्स प्लस 3 ब्रॅकेट रेस टू 4. समजलंय? आता हे गणित तुम्ही म्हणाल सर आपण हे क्वोशंट रूलने पण करू शकतो की, त्यात नवीन काय? क्वोशंट रूलने पण होऊ शकतं ना, मग त्यात नवीन काय? सो नवीन असं आहे त्यात, जर क्वोशंट रूलने केलं तरी येणार आहे, पण सोपं करण्यासाठी मी तुम्हाला सांगतो बघा, ही स्टेप चुकवायची नाही. टेकिंग लॉग ऑफ बोथ साइड्स. पराशर मला माऊस दे. बोथ साइड्स. ठीक आहे. सो बघा, लॉग y इज इक्वल टू लॉग ऑफ x प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन x प्लस 2 ब्रॅकेट क्यूब आणि x प्लस 3 ब्रॅकेट रेस टू 4. जरा माऊस बदलणार आहे, तुम्ही लिहायला लागलात की प्लीज 1-2 मिनिटं फक्त. हा पोरांनो, माझं हे पहिलं लिहून होऊ दे, मग मी माऊस बदलतो. ठीक आहे. आता बघा, सगळं लिहू नका प्लीज, कारण हे जरा वेगळंच आहे, म्हणून मी तुम्हाला सांगतोय. लॉग ऑफ एक्स प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस लॉग ऑफ एक्स प्लस 2 ब्रॅकेट, सॉरी हा 2 आहे, ब्रॅकेट क्यूब आणि इनटू एक्स प्लस 3 रेस टू 4. आता फायनली बघा, अजून व्हायचंय, पण आपण एक स्टेटमेंट तयार करतोय. 2 लॉग एक्स प्लस 1 करेक्ट आहे, मायनस ऑब्विसली लॉग एक्स प्लस 2 ब्रॅकेट क्यूब मायनस लॉग एक्स प्लस 3 ब्रॅकेट रेस टू 4. सो आय थिंक हे सगळ्यांना कळलंय. काही गरज आहे का सांगायची? इथपर्यंत झेपलंय का? पुढे डेरिव्हेटिव्ह काढाल का? बघा बरं, जमतंय का? इंडिव्हिज्युअल टर्म पण आत्ता लिहून घ्या, पहिलं आत्ता लिहून घ्या. मी तोपर्यंत माऊस बदलतो आणि लिहून झालं की मला सांगा झालंय म्हणून. कुठे प्लस हवंय? ऋषिकेश कुरतडकर. हा बोल विवेक, काय डाऊट आहे त्याच्यात? रॉंग आन्सर तुमचं. तुम्ही लोकांनी विवेक 1-2 मिनिटं, तुम्ही लोकांनी फक्त हा मल्टिप्लिकेशन बघितला, पण त्यानंतरचा हा मायनस बघितला नाही. तो मायनस आत गेल्यावर पहिलं मायनस होईल, दुसरंही मायनस होईल. कळलं का? मी प्लसच मायनस केलंय. समजलं? लॉग ऑफ एम इंटू एन इज लॉग ऑफ एम प्लस एन. मग लॉग ऑफ एम प्लस लॉग एन म्हणजेच तो मायनस झाला नंतर. सो नीट बघा. हा विवेक, तुझी काय क्वेरी होती? येस, तीच होती ना? ओके ठीक आहे, लिहून झालंय. ओके, मी पुढच्या पेजला जातो. बघा, रायटिंग, विवेक पोळ इज रायटिंग. येस, कम ऑन फास्ट. मला गॅरंटी आहे बहुतांशी लोक इथे चुकणार आहेत, इथे याची डेरिव्हेटिव्ह काढताना. तुम्ही तुम्हाला म्हटलं तुम्ही काढा आणि मग ती लक्षात राहील कायम, नाहीतर ती लक्षात राहत नाही. आता उशिरा कोण जॉईन झालंय आपल्या लेक्चरला? उशिरा कोण जॉईन झाले? 52 झाले. उशिरा कोण जॉईन झाले? हा, उशिरा कोण जॉईन झालं? सिद्धा झाली का उशिरा जॉईन? ओके, आता परत एकदा बघूया आपण. लॉग वाय इज इक्वल टू 2 लॉग एक्स प्लस 1 मायनस
3 log x प्लस 2 आणि मायनस 4 log x प्लस 3. जरा एक मिनिट बघा, x प्लस 3 बरोबर का? सगळ्यांनी इथपर्यंत केलं का? डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. बाहेर जाऊन चेक कर, तो काय करतोय बघून ये जरा. सो 2 into 1 upon log x, सॉरी x प्लस 1 आणि मायनस 3 अपॉन x प्लस 2 आणि मायनस 4 अपॉन x प्लस 3. नीट लक्ष द्या बरं का याच्याकडे, हा खूप मोठा मुद्दा आहे. सो कारण इथे चेन रूलचा कन्सेप्ट वापरला बघा पुन्हा एकदा, आणि आतमध्ये 2 अपॉन x प्लस 1 मायनस 3 अपॉन x प्लस 2 आणि मायनस 4 अपॉन x प्लस 3. सो फायनल आन्सर साठी मी काय करतो, जरा कलर बदलतो बघा. सो dy by dx is equal to, this is my final answer. Okay, so x plus 1 bracket square upon x plus 2 bracket cube आणि x plus 3 bracket raised to 4 bracket मध्ये 2 upon x plus 1 minus 3 upon x plus 2 आणि x plus 3. Am I right? So this is my final answer. I hope सगळ्यांना काय केलं ते कळलं असावं. बरं, आता एक कुणाच्या तरी डोक्यात येऊ शकतं, सर ही शेवटची y ची व्हॅल्यू मी नाही टाकली तर काय, y दिलेलाच आहे की. सो y दिलेला जरी असला तरीही ती सगळी व्हॅल्यू टाकायची आहे. लिहून घ्या, 2 मिनिटं वेळ देतोय तुम्हाला. ओके, सोपं आहे, बिंडोक काम आहे, हो की नाही? अशी विंडोक लेक्चर पाहिजेत नाही का? फार डोक्याला ताप नको. अरे पोरांनो, पण हे काय माहिती का, ह्याचे ऍप्लिकेशन खूप आहेत, खूप आहेत. म्हणजे जर तुम्ही नेटवर शोधलेत ना तर डेरिव्हेटिव्हचे ऍप्लिकेशन चिक्कार आहेत, चिक्कार. म्हणजे कमालीच्या बाहेर डेरिव्हेटिव्हचे ऍप्लिकेशन आहेत. म्हणून ठीक आहे. सो गणित नंबर 3 लिहून घ्या, चला पटपट करा. आज सुरुवातच 6:15 झाली लेक्चरची. सो आपण फास्ट करूया. आता पुढचं गणित फास्ट करण्यासारखं आहे आणि तुम्ही माझ्या बरोबर कराल म्हणजे तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि उरलेली ही या वर्कशीट मधली क्वेश्चन नंबर 46 कालच्यातले काही प्रॉब्लेम्स आहेत का? माझ्या मते काल नसावेच काही, कारण काल सोपं होतं सगळं. नो, येस.
आज कुणालनी धडाधड उत्तर द्यायचं. आज जागा दिसतोय कुणाल. काय कुणाल? आज धडाधड उत्तर द्यायचं ठरवलेलं दिसतंय. काय सिद्धी तुझं काय? अनन्या, निखिल, निकिता देवधर, निखिल, नो प्रॉब्लेम. ओके, मग तिसरं लिहून घेतलंय 3x² + 1. अरे रोज असतो, पण आज आजच्या सारखा जागा नाहीयेस तू. नसतोस ना रोज. वेदांत बुटाला, मी माझ्या मते हे क्लिअर केलंय ना रे पोरांनो, की क्वेश्चन नंबर 44 आणि 45 काही दरवेळेस वेगळं सांगायचं का रोज? हा, सगळ्यांनी सांगा, हे सांगितलंय ना? येस, मी सांगितलं इम्प्लिसिट फंक्शन हा टाईप झाल्यावर ते शिकवणार आहे असं वाक्य पण टाकलं होतं. माझ्याकडे रेकॉर्डिंग आहेत सगळी. येस, बघा आता गणित नंबर 3x² + 1 √(1 + x² / x³) y is equal to 3x² + 1 अपॉन √(1 + x²), बरोबर आहे का? आणि अपॉन x³, करेक्ट आहे का? बरोबर आहे का गणित? सगळ्यांनी चेक करूया आपण. येस, करेक्ट. आता माझ्या बरोबर सगळ्यांनी करायला घ्यायचं. हा, y is equal to 3x² + 1 आणि 1 + x² ब्रॅकेट रेस टू हाफ अपॉन x³, बरोबर आहे का? सो टेकिंग log of both sides. हे वाक्य कंपल्सरी आहे, डायरेक्ट लॉग वापरायचा नाही. log y is equal to log of 3x² + 1 आणि 1 + x² रेस टू हाफ अपॉन x³, करेक्ट? सगळ्यांना झेपलंय? सो log y is equal to log of 3x² + 1 आणि इंटू 1 + x² ब्रॅकेट रेस टू हाफ. ही गणित थोडी लेंदी आहेत पण सोपी आहेत, लक्षात ठेवा. ठीक आहे, क्लिअर? आता पुढच्या स्लाइडला नेतोय मी. बघा, सो काय होणार? log y is equal to log 3x² + 1 आणि प्लस 1/2 log 1 + x². सॉरी, आज माझा मोबाईल चालू राहिलाय, मी जरा त्याला सायलेंट करणार आहे. -3 log x. एम आय राईट ऑर रॉंग? इथपर्यंत सगळ्यांना कळलंय? चला पटकन लिहा. इथपर्यंत सगळ्यांना कळलंय? हा, ओके नाही? सगळ्यांना कळलं? ओके, ग्रेट. आता वाक्य काय असायला पाहिजे? डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. So 1 upon y dy by dx is equal to 1 upon 3x² + 1 into 6x, बरोबर आहे का? प्लस 1/2 into 1 upon 1 + x² into 2x, बरोबर आहे का? मायनस 3 upon x. हा 2 कॅन्सल होईल. आता dy by dx is equal to y into 6x upon 3x² plus 1 plus x upon 1 plus x² minus 3 upon x.
सो दिस इज, आता y ची व्हॅल्यू काय लिहिणार, y ची व्हॅल्यू ओरिजिनल लिहायची. लक्षात राहील का सगळ्यांच्या? करणार का सगळे? पुढचं फायनल करणार का? अरे हो का नाही? येस, चला कम्प्लीट करा फायनल y ची व्हॅल्यू लिहून. ग्रेट, येस, थँक्यू. घसा दुखतोय रे जरा. करेक्ट. चला सगळे खोडतोय, चालेल ना? लिहून झालं असेल सगळ्यांचं. शांभवी कळतंय ना ग बाई? परफेक्ट शांभवी. बरं, कालच्या याच्यात काय डाऊट्स? कारण तू सध्या डाऊट्स एकदम बंद झाले तुझे शांभवी. व्यवस्थित येत आहे, गणित करतेस सगळी, काही प्रॉब्लेम नाही? बर, ओके. नसेल तर काय ओढून ताणून आणा असं मी कधीच म्हणलेलं नाही. ठीक आहे का? गणित नंबर 6 लिहून घ्या पटापट. गणित नंबर 6 लिहून घ्या. बघा, गणित नंबर 6. ओके, सगळ्यांचं लिहून झालंय. मी गणित याच्यावर घ्यायला सुरुवात करू बोर्डवर. पोरांनो झालं का नाही? येस, सिद्धी जागी आहेस ना ग? पूजा, पार्थ, ओके. गणित काय? रूट ऑफ एक्स, एक्स प्लस 1 अपॉन एक्स मायनस 1. बघा, y इज इक्वल टू रूट ऑफ एक्स, एक्स प्लस 1 अपॉन एक्स मायनस 1. बरोबर आहे ना? हेच गणित आहे ना? काय रे पोरांनो? सो y इज इक्वल टू एक्स, एक्स प्लस 1 अपॉन एक्स मायनस 1 आणि होल ब्रॅकेट रेस टू हाफ, आणि तो स्क्वेअर रूट होता. मग टेकिंग, हर्षदा तुला कळतंय का? टेकिंग लॉग ऑफ बोथ साइड. होमवर्क पाठवत नाहीये, काय प्रॉब्लेम आहे? होत नाहीये का वेळेत? हर्षदा, उत्तर नाही याचा अर्थ काय समजायचं मी? म्हणजे होत नाहीये. माझी बारीक नजर असते बरं का सर्वांवर, लक्षात ठेवा. लॉग वाय मग कोणी मामाकडे असो, मामीकडे असो, किंवा आजीकडे असो, आपल्या गावालाच गेलेला असो, सगळ्यांवर लक्ष आहे. येस, 1/2 लॉग एक्स, एक्स प्लस 1 अपॉन एक्स मायनस 1. झेपलंय का? आता बघा पुढे, मस्त. लॉग वाय इज इक्वल टू 1/2 डायरेक्ट घेतो आणि ते ब्रॅकेट मध्ये घेतो, एक्स आणि एक्स प्लस 1 मायनस लॉग एक्स मायनस 1. सो लॉग वाय इज इक्वल टू 1/2 ब्रॅकेट मध्ये लॉग ऑफ एक्स प्लस लॉग एक्स प्लस 1, बरोबर आहे का? आणि मायनस लॉग एक्स मायनस 1. करेक्ट? ब्रॅकेट कम्प्लीट.
नाव डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता पुढे तुम्ही करा बरं, मग मी लिहितो. बघा तुमचं तेच आन्सर येते का? पटापट पुढचं करा. नाही नाही, पुढं करायचंय, पुढं करायचंय. अरे वा, 3 मुलांनी तर अगोदरच केलं. ग्रेट, गुड स्पीड. ऋषिकेश कुर्तडकर, व्हेरी व्हेरी गुड. ईशानीला पण जमलं का? व्हेरी गुड. अनन्या, येस. युक्ता शाह, अरे युक्ता शाह, ग्रेट. म्हणजे मी खरंच चांगलं शिकवतो डिफरन्सिएशन आणि ती करतीये, हेही त्याच्यात खरं आहे. बाकीचे निखिल वगैरे काय? अरे तनिष्का जैन, ग्रेट. समृद्धी जोशी, व्हेरी गुड. बघा मी गणित पुढे करतो. मला इन्स्पिरेशन मिळालं की असं केलं पाहिजे बराबर या मुलांमुळे. 1/y dy बाय dx इज इक्वल टू 1/2 ब्रॅकेट मध्ये 1/x प्लस 1/x+1 आणि यातल्या x ची डेरिव्हेटिव्ह 1 आहे, त्यामुळे मी लिहित नाहीये. सो 1/-1x-1. ठीक आहे, क्लिअर आहे सगळ्यांना? आलंय का लक्षात? आता कदाचित मागे हे सिम्प्लिफाय केलेलं असेल, जर केलं असेल तरच करायचं, अदरवाईज करायचं नाही. उगाच गणित काही उगाच लिहित बसायचं नाही. सो y dy बाय dx इज इक्वल टू, प्लीज मी जरा डायरेक्ट करतोय, रूट ऑफ x+1 अपॉन x-1, बरोबर आहे का? ब्रॅकेट मध्ये 1/x+1/x+1 मायनस 1/x-1, बरोबर आहे का? हे तुमचं उत्तर आहे. बघा आलंय बऱ्याच जणांचं. ग्रेट. नेक्स्ट. नेक्स्ट पुढचं गणित लिहून घ्या. गणित नंबर 10 वालं. चला पटपट लिहून घ्या. आणि हे आलं की तुम्हाला 11वं जमतंय बघा. हा ठीक आहे ना? येईल का करता? बघा, रूट ऑफ 2+x/2 - x आणि रूटच्या बाहेर x²+4 या. (2-x) आणि x²+4, राईट? झेपतंय का सगळ्यांना? बघा आता पहिलं काय करेन मी काम, तर y इज इक्वल टू 2+x आणि अपॉन 2-x रेस टू हाफ x²+4. So taking log of both sides. अंबी गणित लिहितोयस ना? आदित्य जोशी, log y is equal to log of 2+x upon 2-x raised to half आणि इथे x²+4 असं येईल. सो लॉग ऑफ, ज्यांना जमते त्यांनी पटापट पुढचं करायला हरकत नाहीये. 2+x अपॉन 2-x रेस टू हाफ आणि नंतर माझ्या बरोबर तुमचा आन्सर चेक करा, हेच येतंय का नाही. x²+4
समजलंय सगळ्यांना? बघा, इथपर्यंत सगळे आलेले आहेत असं मी गृहीत धरतो. log y is equal to 1/2 log 2 plus x minus log 2 minus x आणि ब्रॅकेट कंप्लीट प्लस log x square plus 4. Am I right or wrong? Now differentiating with respect to x. हे वाक्य लिहायला विसरू नका पोरांनो, नाहीतर तुमचा अर्धा मार्क कट होणार आहे. इज इक्वल टू 1/2 ब्रॅकेट मध्ये 1/2 प्लस एक्स मायनस 1/2 मायनस एक्स इंटू -1 प्लस 1/x square plus 4 into 2x. So dy by dx is equal to y by 2. हा बघा, आणि आतमध्ये 1/2 plus x plus 1/2 minus x plus 2x upon x square plus 4. समजतंय? जर याचा आतल्याचा एलसीएम घेऊन जर फायनल केलं तर गणित असं होईल, कारण कदाचित ते करू शकतात म्हणून मी करूनच देतो सगळं. एक्स स्क्वेअर प्लस 4 आणि आतमध्ये एक्स एक्स कॅन्सल होणार आहे. करून बघा मधल्या स्टेप्स, म्हणजे इथे वर 4/4 मायनस एक्स स्क्वेअर हे 1 आणि हा जो y आहे, सॉरी हा 1/2 आहे, तो फक्त ह्यालाच मल्टिप्लायला असणार आहे. त्यामुळे हे असं पाहिजे खरं तर, असं, आणि प्लस 2x अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 4 आणि ब्रॅकेट कंप्लीट. कळलंय का? y/2 होणार नाही तिथे. मी y/2 लिहिलंय पण ते खरं तर चुकीचं आहे. म्हणजे हा y/2 नसायला पाहिजे तिथे, असं असायला पाहिजे y आणि इथे 1/2 पाहिजे आणि ब्रॅकेट कंप्लीट असं पाहिजे. बघा, झेपलंय का सगळ्यांना? आलंय का तुमचं हेच आन्सर? प्रामाणिकपणे सांगायचं हेच आलंय म्हणून. हा, म्हणजे सगळं 1/2 फक्त आत घेऊन वगैरे केलेलं आहे. तर लक्ष द्या, फक्त कोण कुणाला मल्टिप्लाय होणार याच्यावर कॉन्सन्ट्रेट करा. निखिल झालं का? हर्षदा झालं का? प्रीत झालं का नाही लिहून? प्रतीक्षा चव्हाण, पीसी, येस, ग्रेट. सलोनी, सलोनी क्लिअरच नाही झालं. सलोनी येत आहे का? हा, मग तू बोलत का नाही? काय मौन व्रत वगैरे आहे का तुझं? हा, नाही ना? येत आहे, गुड. ओके, कळलंय. आता टॉपिक दुसरा बघा. 47 यातले मी 2च गणित करून दाखवणार आहे, बाकी तुम्ही सगळे करायचे. कारण 48 ही तसाच आहे, काही सांगायची गरज नाही. मी 3 म्हणजे गणित नंबर 1, गणित नंबर 2, हे सॉरी हे करूया आपण. नको, हे पण नको. कुठलं करूया? हा ठीक आहे, हे करूया. आणि गणित नंबर मी इथला घेतो 1 आणि हे 2, असे आपण करणार आहोत. आणि मग नंतर याच टाईप मधला लास्ट टाईप जो आहे तो बघणार आहोत. म्हणजे कुठला ते सांगतोय बघा. ही गणित, ही गणित, ही गणित, अशी गणित बघणार आहोत. कळलंय? ह्याला शॉर्टकट आहे बरं का. म्हणजे आता मी सांगतो, उद्याला हा संपणार टॉपिक. आज सुरू केलाय, उद्याला संपणार. उद्या टेक्स्टबुक मधली घेऊया आपण, ही होमवर्कला देणार. बाकीची तुम्ही होमवर्कला करायची, परवापर्यंत करायची. परवा याचा अर्थ आज वार आहे बुधवार,
गुरुवार शुक्रवार शुक्रवारी मला मेसेजेस आले पाहिजेत काय काय केलंय. बरोबर आहे ना. आज बुधवार आहे ना. आज 27 तारीख आहे. आजपासून मुलांना 11वी आपली चालू होतीये. कळलं का. ज्यांचे ज्यांचे कोणाचे ओळखीचे असतील त्यांना आज लगेच कॉन्टॅक्ट करायला सांगा, कारण आजपासून आम्ही ऑनलाईन 11वी चालू करतोय. ओके. सो आजपासून सगळे तुमच्यासारखेच अभ्यासाला लागतील परत एकदा सायन्स मध्ये. मला कल्पना आहे काहींचा अजून ठरलं नाहीये, पण तरीही ओके. सगळ्यांना हे कळलंय आता काय काय करायचंय. होमवर्क कळलाय का सगळ्यांना. चला उत्तर द्या. होमवर्क कळलाय का सगळ्यांना. येस. हा. समृद्धी जोशी 6वं गणित लिहून घ्या. हे बघ जेवढी शक्य आहेत. अर्पिता शिंदे म्हणते एकदा रिपीट करा. 47, 46, 48, 49, 50, 51 सगळी करायची, पण वेळ दिलेला आहे तुम्हाला शुक्रवार पर्यंतचा. कळलं. क्लिअर. अडलं की मला हे टाकायचा व्हॉट्सअपला की हे अडलंय. मी लगेच नाही पण 1 तासा 2 तासात देतो उत्तर. बरोबर ना ध्रुव. सिद्धा 1 तासा 2 तासात तुम्हाला उत्तर मिळतं. येस 51 करायचा. बघूया 51 काय. येस 51, 52, 53 सगळी करा. चला 53 पर्यंत करा. ऐका ऐका 53 पर्यंत करा, पण सोमवारी दाखवा. चला तुम्हाला खूप वेळ दिला आता. मंडे पर्यंत दाखवा. पुढचं काय बघून ठेवूया. तिथे असतील त्याच टाईपची नाही. इथून इम्प्लिसिट चालू होतं. इथनं इम्प्लिसिट चालू होतं. नको 53 पर्यंतच. संपत आलंय आता काय म्हणजे. सगळ्यांनी मंडे पर्यंत दाखवा. क्लिअर सगळ्यांना. मंडे पर्यंत दाखवा. मंडेला म्हणजे लेक्चरलाच तरच मिळेल. 47 क्वेश्चन नंबर 47 मध्ये 8 ची पॉवर काय आहे. 8 ची पॉवर x-1 आहे. चला 2x प्लस 3 रेस टू एक्स स्क्वेअर प्लस 1. y is equal to 2x plus 3 raised to x square plus 1. Now taking log of both side. लिहिलं का सगळ्यांनी. स्वानंद हे फंक्शन रेस टू फंक्शन आहे का नाही आहे. ऑब्विसली आहे ना. इज इक्वल टू log of 2x plus 3 raised to x square plus 1. So log y is equal to x square plus 1 आणि log of. गायत्री आत्माने तुला झेपलंय का. गायत्री काही प्रॉब्लेम नाहीये नक्की. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स बघा. सो 1/y आणि dy बाय dx इज इक्वल टू x स्क्वेअर प्लस 1 into 1/2x plus 3 into 2 plus log 2x plus 3 into 2x. कुठला फॉर्म्युला वापरला हो. कुठला फॉर्म्युला वापरला. आता प्लीज चेन रूल सांगू नका. प्रॉडक्ट रूल करेक्ट. हे लक्षात यायला पाहिजे. इथे आता 2 फंक्शन झाले त्यामुळे मी प्रॉडक्ट रूल वापरला आणि प्रॉडक्ट रूल वरनं केलं. समजतंय. सो dy बाय dx फायनल आन्सर करा. y ची व्हॅल्यू तुम्ही लिहाल 2 x स्क्वेअर प्लस 1 अपॉन 2x प्लस 3 प्लस 2x आणि log 2x plus 3. Am I right?
मी नंतर तुम्हाला ह्याच सांगणार आहे की शॉर्टकट पण आहे याच्यात. पण कसं आहे माहिती का, पहिल्याच याच्यात जर शॉर्टकट सांगितले ना की त्या याचा काही अर्थच राहत नाही. म्हणजे मला जेईला हे शिकवायचंय, तुम्हाला शॉर्टकट सगळे शिकवणार आहे. पण प्रॉब्लेम हा आहे की तुम्हाला हेच कळलं नाही तर काय उपयोग आहे त्याचा, त्या शॉर्टकटचा. करेक्ट. आणि पहिल्यापासूनच गणित शॉर्टकटने नाही करायचं आपण. ओके, खोडू ना, झालंय ना तुमचं? डन. डी डी कॅपिटल डी टाईप करा. डन. येस, ग्रेट, ऍब्सोल्युटली ग्रेट. पुढचं गणित, 9वं गणित. आता तुम्ही माझ्या बरोबरीनं रादर माझ्या अगोदर करू शकाल. ओके, येस. 1 - x² ब्रॅकेट रेस टू x+1. y is equal to 1 - x² ब्रॅकेट रेस टू x+1. बरोबर आहे. काय करणार स्टेप? तनया दाबसे काय करायला पाहिजे? पहिलं अनालाइज करायचं गणित आलं की ते फंक्शन रेस टू फंक्शन आहे. आता पुढे काय करू मी? तनया, पुढे काय लिहू मी? अरेच्छा, बर. पार्थ, मी पुढे काय लिहू? मिस्टर पार्थ, टेकिंग लॉग. करेक्ट. टेकिंग लॉग ऑफ बोथ साइड लिहा. तनया, तू उत्तर दिलं नाहीस. बोथ साइड्स. ठीक आहे. सो लॉग y इज इक्वल टू x+1 आणि लॉग ऑफ 1 - x². ठीक आहे. सो डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. आता मी इथे फक्त एरो टाकतोय, तुम्ही लिहिणार आहात ते वाक्य. वाक्य लिहायला विसरायचं नाही. dy by dx इज इक्वल टू x+1 1/1 - x² into -2x प्लस लॉग 1 - x² आणि x+1 ची डेरिव्हेटिव्ह 1 आहे. सो माय फायनल आन्सर dy by dx इज इक्वल टू y into ब्रॅकेट log 1 - x² आणि -2x आणि x+1 अपॉन 1 - x². सो ज्यांचं ज्यांचं हे उत्तर नाही आलेलं त्यांनी बघून घ्या काय केलंय. ज्यांनी ज्यांनी -2x लिहिला नाही, घाई करायची नाही. -2x महत्वाचा आहे, कारण तो 1 - x² ची डेरिव्हेटिव्ह ते -2x आहे, चेन रूल प्रमाणे. जर हे उत्तर आलं असेल तरच तुम्हाला ते व्यवस्थित कळले, अन्यथा अजूनही कुठेतरी प्रॉब्लेम. आता मुलांनो, तुम्हाला लक्षात येत असेल मी चेन रूल साठी का एवढी आरडाओरड करत होतो. चेन रूल जर आला तर प्रत्येक टाईप येतोय. बघा आता याच्यात माझं काय चुकलं का? त्यावेळेस खरंच होतं ना हे म्हणणं की चेन रूल आला पाहिजे तुम्हाला, नाही तर काही येणार नाही. आता हे प्रत्येक गणित आणि गणित हे चेन रूलवर अवलंबून आहे. म्हणून त्यावेळेस मी एवढा स्ट्रिक्ट वडे सांगत होतो. कसं असतं, कुठलाही शिक्षक हा कोणत्याही व्यक्तीला ओरडण्यात इंटरेस्ट नसतो त्याला, पण त्याला असं वाटत असतं की तुमच्यासारखं आमच्यासारखं तुम्हाला यायला पाहिजे. कळलं का? दॅट इज अ मेजर रिझन. म्हणून तो तुमच्या मागे लागत असतो की तू हे कर, तू ते कर, हे करू नकोस. आणि परफेक्शन येतं. परफेक्शन आलं की विषय संपतो, माहितीये का तुम्हाला? परफेक्शन यायलाच पाहिजे. आता मी कुठलीच गणित सांगणार नाही, 9 नाही, हे नाही, काही नाही. आता तुम्ही करू शकता, कळलंय तुम्हाला? हो का नाही? का नाही कळलेलं? तरीही मी एक 5वं गणित घेतो. सोपं आहे कारण ते. तुम्ही जेवढी कराल ना मुलांनो, तेवढं तुम्ही याच्यावर राज्य कराल. लिटरली x⁻tan x. ठीक आहे. डिफरन्शिएटिंग, सॉरी डिफरन्शिएट नाही, टेकिंग लॉग ऑफ बोथ साइड. सो लॉग y. हा, आणि याच्यात बेस ईच असतो बरं का, त्यामुळे हे सांगायची आता गरज नाही.
log of x raised to tan x. So log y is equal to tan x into log x. फायनल आन्सर तुम्ही सांगायचं. बघा, मी डायरेक्ट आन्सर लिहितोय, तुमचं तेच येतंय का बघा. हेच येतंय का बघा. फायनली y ची व्हॅल्यू तुम्ही लिहिताय म्हणून मी लिहित नाहीये. सगळ्या स्टेप्स करायच्या. स्टेप्स शॉर्टकट नकोय. स्टेप मध्ये सगळं आलं पाहिजे. सगळ्या स्टेप्स लिहा आणि ही सवय हाताला ठेवा. सिद्धी जमलं का? सलोनी जमलं का? येस. आदित्य जोशी. हाँ आदित्य जोशी किधर गया वो? आदित्य जोशी, सब जोशी आ गए क्या सबको? यस. अनित देशपांडे एडी. यस गुड. समझ में आ रहा है ना आदित्य? कोई दिक्कत हो तो बताओ. पुढचं गणित बघूया आपण. एक टाईप आहे, म्हणजे आज सगळेच टाईप यातले होतील, मग उद्या काही वेगळं शिकवायला नको. म्हणजे आपण डायरेक्ट पुस्तकातली गणित घेऊया. मी एक हे 9वं गणित घेतो आणि एक ह्यातलं गणित घेतो. बघा, तुम्ही म्हणाल ते गणित घेतो. तुम्ही याच्यात बघून सांगा की कुठलं गणित घेऊया. 10वं घेऊया, इन्व्हर्स वगैरे त्याच्यात. येस, वाटलंच होतं मला सगळ्यांचं. एकमुखानी, बरोबर की नाही? एकमुखानी आलं. आता हे गणित किचकट आहे, कोणीही लिहायचं नाही. मी गणित सोडवून देतोय. एक्स रेस टू एक्स प्लस साइन एक्स रेस टू एक्स. आता बघा, आणि विथ प्रॉपर्टीज अँड कॉजेस. y इज इक्वल टू एक्स रेस टू एक्स प्लस साइन एक्स. बरोबर आहे का? रेस टू काय दिलाय? साइन एक्स रेस टू एक्स दिलाय का? बघूया जरा आपण. हो येस, साइन एक्स रेस टू एक्स, करेक्ट. येस, सी. आता बेसिकली इथे जर डायरेक्ट टेकिंग लॉग ऑफ बोथ साइड घेतलं तर दॅट इज नॉट ऍप्लिकेबल. वाय? बिकॉज देर इज नो सच फॉर्म्युला फॉर log of like this. A plus B is equal to log A plus log B. Nothing. This is never be possible. Am I right or wrong? Yes. बोला पटपट. स्वानंद इन्व्हॉल्व हो. प्रत्येक वेळेस मी असं पर्टिक्युलर प्रश्न विचारू शकत नाही. हा, सो मग करणार काय बघा. लेट u is equal to x raised to x, v is equal to sin x raised to x. कळलं? सो y is equal to x u plus v. आता डिफरंशिएटिंग with respect to x. Am I right? So dy by dx is equal to du by dx plus dv by dx. This is my first equation. आता लिहून घ्या सगळ्यांनी. लिहून झालं की सांगा डी, कॅपिटल डी. डन 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 डन. होणार रे पोरांनो? येस, ग्रेट. हा, आता काय करणार आपण? बघा, काय करणार आहोत आपण ते महत्वाचं आहे. हा, सो पुढच्या स्टेजला जाऊया, म्हणजे व्हाईट बोर्डला. मी लिहिलं काय हो? u इज इक्वल टू एक्स रेस टू एक्स. आता इथे टेकिंग लॉग ऑफ बोथ साइड.
सो log u is equal to log of x raised to x. So log u is equal to x log x. करेक्ट आहे. सो नीट लक्ष द्या, डिफरन्शिएटिंग बघा परत तेच करायचंय आपल्याला. सो 1/u du by dx is equal to x into 1/x plus log x into 1. x cancel झाला. du by dx is equal to u into bracket 1 plus log x, and that is equal to x raised to x आणि 1 plus log x. कुणाला काही डाउट याच्यात? कुणाला काही डाउट याच्यात? सब बच्चों को समझ में आ गया? यस, करेक्ट. स्वानंद गुड. चला जागा हो. अथर्व सोमवंशी, शार्विल पण आला. व्हेरी गुड. आता व्ही च काढणार आपण. व्ही च काढणार. व्ही काय? साइन एक्स रेस टू एक्स आहे. सो व्ही इज इक्वल टू साइन एक्स रेस टू एक्स, टेकिंग log of both side, log v is equal to log sin x raised to x, x log sin x. So differentiating with respect to x, 1/v dv by dx is equal to x into 1/sin x into cos x plus log x log sin x into 1. So dv by dx is equal to v bracket मध्ये x cot x plus log sin x. So v is sin x bracket raised to x आणि x cot x plus log sin x. क्लिअर इज युअर फायनल. आता हे जे आन्सर्स आले ते आपल्याला डीवाय बाय डीएक्स मध्ये टाकायला लागेल. सो आपलं पहिलं इक्वेशन काय? डीवाय बाय डीएक्स इज इक्वल टू डीयू बाय डीएक्स आणि प्लस डीव्ही बाय डीएक्स. करेक्ट आहे का? तेव्हाच तुमचं फायनल आन्सर होणार. म्हणजे एक्स रेस टू एक्स, बरोबर आहे ना, आणि 1 प्लस लॉग एक्स आलंय का नाही आलंय आपलं, आणि प्लस साइन एक्स ब्रॅकेट रेस टू एक्स ब्रॅकेट मध्ये बघा बरं इथे काय होईल? एक्स कॉट एक्स आणि प्लस लॉग साइन एक्स आले का? हेच. सो युअर फायनल आन्सर हे एक्स रेस टू एक्स. आता येस येस कळलंय सगळ्यांना? परफेक्टली कळलंय? नो डाऊट? येस, परफेक्ट. असे सगळे जिवंत असले ना की शिकवायला मजा येते. आज त्यामुळे मला खरंच शिकवायलाही मजा आली, जास्त गणित झाली, त्यामुळे एन्जॉयबल झालं लेक्चर. असं असायला पाहिजे. सगळ्यांचं इथपर्यंत लिहून झालंय. निखिल तू काय बाबा पोचला का तिथपर्यंत? कारण तुलाच विचारायला लागतं सारखं. येस, ग्रेट, फॅन्टॅस्टिक, ग्रेट, फॅन्टॅस्टिक. धन्यवाद झाल्याबद्दल. येस, पुढचं मी क्लिअर करतोय हे सगळं.
आता आय होप तुम्हाला व्यवस्थित हे कळलंय. तर माझ्या बरोबर ते जे आपण इन्व्हर्सचं गणित घेणार होतो ना, ते माझ्या बरोबर तुम्ही कराल सगळे. हा, ठीक आहे ना? बघा गणित काय दिले लिहून घ्या. cos x रेस टू sec इनवर्स x प्लस log x रेस टू tan ax प्लस b. ओके, लिहा. y इज इक्वल टू cos x रेस टू sec इनवर्स x आणि प्लस log x रेस टू tan ax प्लस b. बरोबर आहे ना लिहिलेलं गणित? चेक करतो मी एकदा. हो तेच आहे, करेक्ट. येस. आता पहिलं काय, लेट u इज इक्वल टू cos x रेस टू sec इनवर्स x आणि v इज इक्वल टू log x रेस टू tan ax प्लस b. ओके, क्लिअर. आता बघा u y इज इक्वल टू u प्लस v डिफरेंशिएटिंग with respect to x. So dy by dx is equal to du by dx and plus dv by dx. This is my equation number 1. Okay, clear? Equation number 1. इथपर्यंत आले का सगळे? चला पुरो. आज टॉपिक ऍक्च्युली संपलाय बरं का. म्हणजे तुम्ही पुस्तकातली गणितं करू शकता. उद्या आम्ही जस्ट पुस्तकातली एक 4-5 गणितं करून आपण पुढच्या सोमवारपर्यंत हे सगळं तुमचं झालेलं असावं. बरोबर आहे ना? येस. उद्याचं लेक्चर पुस्तकातली फक्त गणितं त्यातली, ठीक आहे ना? आणि आपण फक्त गणितं करत बसणार त्याचे. आता यू कशाला मानले आपण? cos x रेस टू sec इनवर्स x. या सो देअरफॉर u इज इक्वल टू cos x रेस टू sec इनवर्स x taking log of both side. So log u is equal to, मी डायरेक्ट थोडं करतोय, sec इनवर्स x इंटू log cos x. बरोबर आहे का? कारण शेवटी तेच येणार आहे. मधल्या स्टेप तुम्ही कराल अशी अपेक्षा आहे. हा, ठीक आहे ना? डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. सिद्धी तुला झेपतंय का? करतेस ना बाई? सेक इनवर्स एक्स इंटू 1 cos x. येस, सिद्धी आली जागेवर आली. काय का सिद्धी? मध्येच थोडं जागवतोय का मी? हा, जागी आहेस ना? गुड. लॉग cos x into 1 x root of x square minus 1. Am I right or wrong? बघा बरं. So du by dx u into bracket minus tan x आणि sec इनवर्स x आणि प्लस log cos x upon x रूट ऑफ x स्क्वेअर मायनस 1. बरोबर का रे पोरांनो? आलं का नाही? मग आता u काय? cos x कम्प्लीट लिहून टाकायचं इथेच, म्हणजे मग काय प्रॉब्लेम होत नाही. सेक इनवर्स रेस टू सेक इनवर्स एक्स हा मायनस बिनस नाही आहे, चुकून ते आलेले. लॉग cos x अपॉन x रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1. आता हे पुढे का घेतलं? तर ती पॉझिटिव्ह टर्म आहे म्हणून पुढे घेतलंय. tan x इंटू सेक इनवर्स एक्स. सगळ्यांना झेपलाय? काय डाऊट?
आता पुढचा पार्ट तुम्ही करा आणि मला सांगा. मी करणारच आहे, पण पुढचा पार्ट तुम्ही हे लिहून झालं असेल तर झेड एन सी, हे लिहून झालं असेल तर झेड एन सी. चला पटपट आवरा, आपल्याला संपवायचंय आज. हे टॉपिक संपलेला आहे शिकवून. आता टॉपिक मध्ये काय राहिलेलं नाही शिकवायचं, वेगळं असंच काहीच नाही आहे याच्यात. सगळी पुस्तकात सुद्धा गणित हीच असणार, याच टाईपची असणार आहे. ओके, मी पुढचं घेतो. लॉग एक्स रेस टू आहे ना, आन्सर तुम्ही कंप्लीट करायचा. व्ही इज इक्वल टू लॉग एक्स रेस टू टॅन ए एक्स प्लस बी. ठीक आहे, सो टेकिंग लॉग ऑफ बोथ साइड, इथे स्टेटमेंट येईल तुमचं, बरोबर आहे का? आणि लॉग व्ही इज इक्वल टू टॅन, मी डायरेक्ट करतोय थोडं, ए एक्स प्लस बी आणि लॉग ऑफ लॉग एक्स होईल का नाही होणार? कुणाला काही डाऊट? अंबी काय डाऊट आहे का? अंबी डाऊट आहे का? कुणाल स्पेशल बॅच? प्रथमेश, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, 1/v dv by dx. स्वर्णेश बारी, ए एक्स प्लस बी. स्वर्णेश है ना तू उधर? क्या सो गया? नहीं है? लॉग एक्स हा सॉरी, इथे फक्त लॉग एक्स होणार आणि इंटू 1/x होणार. सॉरी हा, लॉग ऑफ लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय? 1/log x इंटू 1/x. आणि लॉग ऑफ लॉग एक्स बघा, लॉग एक्स इंटू टॅनची डेरिव्हेटिव्ह काय होणार? सेक स्क्वेअर, सेक स्क्वेअर ए एक्स प्लस बी आणि इंटू ए, असं असतं ते, बरोबर? सो माय फायनल आन्सर, मी फायनल करतोय आन्सर, डीवाय बाय सॉरी डीव्ही बाय डीएक्स इज इक्वल टू व्ही. मी मगाशीच म्हणलं ही किचकट आहेत पण सोपी आहेत, किंवा लेंदी आहे, असं किचकट म्हणण्यापेक्षा लेंदी म्हणूया आपण याला. अपॉन लॉग एक्स इंटू एक्स प्लस ए लॉग ऑफ लॉग एक्स आणि इंटू सेक स्क्वेअर ए एक्स प्लस बी. एम आय राईट ऑर रॉंग? येस, बी ची व्हॅल्यू तुम्ही टाकाल. फायनल आन्सर करून झालं की मला सांगाल. आता फायनल आन्सर कसं करणार? डीव्ही बाय डीएक्स ची व्हॅल्यू, डीयू बाय डीएक्स ची व्हॅल्यू त्या ह्याच्यात टाकणार आहात. ओके, क्लिअर आहे? क्लिअर आहे? क्लिअर आहे? झालं की सांगा, काही काही नाही आहे. झालं की सांगा, पण हे कम्प्लीट करा. आज कोण ये जा करतंय सारखं? 17 वेळा जाते, 17 वेळा येते, 52. चला सलोनी, काय प्रॉब्लेम? काही काय हवंय? कोणत्या मायनस ए च काय झालं? कोणता मायनस ए? मायनस ए नव्हताच बोचरे तिथे. हा मायनस ए नसून फक्त ए आहे. तू हा विचारतोयस ना, ए तो फक्त ए, आणि हे डॉट याचा अर्थ मल्टिप्लिकेशन मध्ये, तो ए मी इथं पुढे घेतलाय बघ, तो ए तिथे पुढे घेतलेला आहे. नाही ठीक आहे, होत आहे. काय स्क्रीन? काय स्क्रीन? अच्छा, ओके, क्लिअर करू स्क्रीन मी ही आता. लिहून झालंय सगळ्यांचं?
स्पीड ओके, कोणाला काही प्रॉब्लेम वाटत नाहीये? स्पीड फास्ट नाहीये मला, कारण हे आहे, नो प्रॉब्लेम. स्पीड सगळ्यांसाठी विचारतोय. ओके, नो प्रॉब्लेम. चलो देन येस. आता एक गणित आणखीन एक घेतो जे खूपच किचकट आहे आणि आजचं सेशन आपण संपूया. 12 नंबरचं गणित घेतो, मग तुम्हाला त्याच्यावर 11 नंबर सोडवता येईल. ठीक आहे का? क्लिअर आहे का सगळ्यांना? बघा आता याला करणार कसं, या बऱ्याच गोष्टी असतात. कारण हे कसं आहे माहिती का, हे दुधारी तलवार आहे. म्हणजे तुम्ही काय अज्युम करता त्याच्यावर सगळं डिपेंड आहे. बघा म्हणजे काय तेही सांगतो. y इज इक्वल टू एक्स रेस टू ई रेस टू एक्स आहे आणि प्लस ई रेस टू एक्स आहे. कळलं का? इथेच गल्लत होते उत्तराची. म्हणजे पॉइंट इथला आहे हा पॉइंट. मी तो जरा पहिले समजावून सांगतो. ई रेस टू एक्स आहे, बरोबर आहे का? याचा अर्थ असा होतो बर का, ई रेस टू एक्स, हा रेस टू एक्स याचा अर्थ ई रेस टू एक्स असा अर्थ होतो. बरेच जण गणित करताना ई रेस टू एक्स करता. विदिशा तू आहेस का तिथे जागेवर? आता हे जर असं केलं असतं तर त्यांना इथे असं म्हणायला लागलं असतं, या दोघांचं मल्टिप्लिकेशन होईल ना मग, हो ना, म्हणजे एक्स स्क्वेअर होईल का नाही इथे. या केसमध्ये हे असं होणार. समजतंय का? दिस इज द डिफरन्स. त्यामुळे काय धरायला पाहिजे? ई रेस टू एक्स धरायला पाहिजे. सगळ्यांनी लक्षात ठेवा. आता लेट, पहिलं काय लेट आपलं नेहमीच, हा u इज इक्वल टू एक्स रेस टू and v is equal to रेस टू एक्स. करेक्ट? सो सी आता therefore y is equal to u plus v differentiating with respect to x. So dy by du dx is du by dx plus dv by dx. बरोबर आहे का? दिस इज माय फर्स्ट इक्वेशन. आता मी पुढच्या स्लाइडला जातो. आता u इज इक्वल टू एक्स रेस टू एक्स. हे सोपं आहे, काही इश्यूज नाही. टेकिंग लॉग ऑफ बोथ साइड, लॉग u इज इक्वल टू लॉग एक्स ई रेस टू एक्स. सो लॉग u सगळे लिहिताय ई रेस टू एक्स लॉग एक्स. नाउ डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स 1 अपॉन u du बाय dx. बाकी आता तुम्ही लिहाल, मी फक्त अर्ध अर्ध करून देणार, काही गरज नाही कारण शिकवायची पुढे. बरोबर आहे ना पोरांनो? येईल ना तुम्हाला? लॉग एक्स इंटू ई रेस टू एक्स. सो du बाय dx मी डायरेक्ट करतोय आता. du बाय dx u काय रेस टू एक्स आणि इंटू ई रेस टू एक्स आणि ब्रॅकेट मध्ये 1 अपॉन एक्स प्लस लॉग एक्स. सगळे इथपर्यंत आले का? सगळे इथपर्यंत आले का? झालं का लिहून? युक्ता शहा ते आदित्य जोशी सगळे. येस. मग पुढे जाऊ. बघा पुढचं हे महत्वाचं आहे, ते नीट लक्ष द्या. नाउ v इज इक्वल टू ई रेस टू एक्स आहे, बरोबर आहे का? टेकिंग लॉग फ्रॉम बोथ साइड, लॉग v इज इक्वल टू रेस टू एक्स इंटू लॉग ई. बरोबर ना? फॉर्म्युल्याप्रमाणे काही बद्दल वेगळं करतोय का? नाही करत आहे, बरोबर आहे का? देअरफॉर लॉग v इज इक्वल टू रेस टू एक्स. परत तेच आपण कशात आलो? परत फंक्शन रेस टू फंक्शन मध्येच आलो. बरोबर आहे का? सगळ्यांना कळतंय का काय करतोय ते? आता परत एकदा टेकिंग लॉग ऑफ बोथ साइड्स. ठीक आहे? सो लॉग ऑफ लॉग व्ही
इज इक्वल टू log of x raised to x. Now see, log of log v is equal to x log x. Am I right or wrong? सगळ्यांना झेपलंय का? पोरांनो, झेपलं का नाही? सगळे हा जरा वेगळा होता प्रकार, नाही का? आहे की नाही? म्हणून मी आठवणीने घेतला, माझ्या ते नंतर लक्षात आलं तुम्हाला हे गणित अडणार आहे या टाईपचं. बघा आता डिफरन्शिएट करतोय. डिफरन्शिएटिंग with respect to x, so 1 upon log v into 1 upon v into dv by dx is equal to x into 1 upon x plus log x. So dv by dx is equal to v log v आणि ब्रॅकेट मध्ये 1 प्लस लॉग एक्स. आता जरा मागच्या स्लाइड वर जाऊया. v आणि लॉग v च्या व्हॅल्यूज काय आहेत बघूया आपण. पहिलं v ची व्हॅल्यू e रेस टू x, लॉग v ची व्हॅल्यू x रेस टू x इंटू लॉग e किंवा x रेस टू x आपण लिहू शकतो. कळलंय? बघा मग v चं आन्सर मी लिहितोय e रेस टू x आणि इकडे x रेस टू x आणि मग आतमध्ये 1 प्लस लॉग एक्स. कोणाला काही डाऊट आहे का याच्यात? चला पोरांनो, डाऊट आहे का? सगळ्यांना व्यवस्थित कळलाय आजचा टॉपिक? लॉगॅरिथमिक फंक्शन आज ऍक्च्युली संपलेला आहे. उद्याच्या सेशन मध्ये आपण ह्याचं पुस्तकातली गणितं करणार आहोत. आणि आज जर समजा शक्य झालं तुम्हाला तर आज टेक्स्टबुक मधलीच गणितं करा, म्हणजे उद्याला तुमच्या काही क्वेरी असतील तर त्याही सॉल्व्ह करता येतील. झेपलंय सगळ्यांना? कळलंय? आय थिंक व्यवस्थित समजलं असेल. तर उद्याला कमी गणितं झाली समजा की येत आहे सर आम्हाला आता नका सांगू, तर मी उद्यालाच इम्प्लिसिट फंक्शन चालू करू शकतो, म्हणजे पुढचा टॉपिकही होईल. इम्प्लिसिट फंक्शन जो नेक्स्ट टॉपिक आहे तो फिजिक्सच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. कळलं का? त्यामुळे कसं आहे, जर तुम्हाला इम्प्लिसिट फंक्शन येत असेल तरच तुम्ही काहीतरी करू शकता, अन्यथा इट इज इम्पॉसिबल. इम्प्लिसिट फंक्शन हे पदोपदी फिजिक्स मध्ये लागणार आहे तुम्हाला. आणि ज्यांनी मॅथ सोडलंय ना त्यांना हे भयंकर त्रास आहे या गोष्टीचा. एनिवे, माझं काही म्हणणं नाही, मॅथ सोडा, काही करा. एनिवे, ओके. सो टुडे वी आर आय एम टेकिंग लीव फ्रॉम यू गाईज. ओके, उद्याला आपण याच वेळी याच चॅनेलवर भेटणार आहोत. तेव्हा आल्याबद्दल धन्यवाद. सगळी लेक्चर्स ऐकताय, गुड. आणि होमवर्क करा सगळ्यांनी. तुमचे फीडबॅक द्या, कसं झालं लेक्चर, काय अजून गणितं कुठली. आणि वेळच्या वेळी होमवर्कचा जर काही अडत असेल, सानिका काकडे तुझे काहीच मेसेजेस येत नाहीत बरं का, कसलेच, की अडतंय नाही अडतंय. अनित देशपांडे. सो बघा, सगळ्यांनी सांगा धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.